कृपया पुन्हा पुन्हा विनंती करतो, आपल्या संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी कृपया तुम्हाला विनंती असेल या ठिकाणी तर सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज संजय भगत पंचाच्या डाव्या बाजून सुरुवात करेल. पाहायचंय कशा प्रकारे हा सामना नक्कीच रंगतदार होईल यामध्ये काही शंका नाही. पहिलं षटक घेऊन कर्णधाराने जबाबदारी दिलेली पूर्णपणे ती संजय भगत यांच्यावरती. पाहायचा संघ संजय तो समोर सतीश यांना पहिला चेंडू खोलवर पाहिजे, चेंडू का समजलं नव्हतं. त्यानंतर बॅटची कट घेऊन मात्र त्या ठिकाणी थोडंसं विकेट किपर चूक करताना चेंडू मात्र आता सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि श्री गणेश होतो 4 धावांनी संघाचं खातं खोलतो, वैयक्तिक खातं खोलतो तो सतीश 4 धावेने. पहिला चेंडू होता तो संजय यांचा, चांगला चेंडू खोलवर पदे चेंडू होता, चेंडू का समजला नव्हता तो सतीश यांना, चांगला चेंडू म्हणायला लागला परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय तो विकेट किपरच्या मागे 4 धावांसाठी आणि 4 धावेने संघाचं खातं मात्र या ठिकाणी खोल होते. तो पाहायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय समोर असेल तो सतीश, पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय, चेंडू मात्र जातो तो निर्धाव. चांगला कमबॅक म्हणावं लागेल तो संजय यांचा. चांगली सुरुवात आपल्या संघामार्फत MCC पनवेल विरुद्ध IAquita मेरिटेक पनवेल यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. पहिलं षटक चालू आहे तो संजयच्या मार्फत. संजयचा पुढचा चेंडू पुन्हा राईट आर्म वर द विकेट मारा कधी जोरदार फटका मारा, पुल केलेला चेंडू त्या ठिकाणी मला वाटतं 1 बाउंस 4 धावा. खणखणीत फटका येतोय तो मात्र सतीश यांच्या बॅट मधून. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी MCC पनवेल संघासाठी. 4 धावांनी संघ मात्र पोहोचतोय तो मात्र 8 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना दिसतो ते MCC पनवेल हा संघ. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती मात्र ते सतीश या बॅट्समनच्या मार्फत चांगला समाचार मात्र घेतो तो गोलंदाज संजय याचा. पायचा कशा प्रकारे कमबॅक करतो संजय आपल्या गोलंदाजासाठी. पुढचा चेंडू अक्कोटोपा चेंडू त्याचा वेग घेतला, चांगला वेग घेतला, चेंडू मात्र जातो लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करतात ते जय पाटील. चांगला थ्रो फेक म्हणावं लागेल त्या ठिकाणी. एकच धाव मिळते, एका धावावर मात्र दोन्ही फलंदाजाला समाधानी मानावं लागते. एका धावून संघ धावसंख्या मात्र होते ते 9, बिनगडी बाद 9. प्रथम फलंदाजी करताना MCC पनवेल. आता मात्र स्टाईलला खेळतील ते सुरेश, गोलंदाजी करेल ते मात्र संजय. तर पाहायचंय येणारे काही चेंडू. संजयचा पुढचा चेंडू सुरेश यांना खोलवर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू तेवढा चांगल्या प्रकारे मात्र खेळून काढलाय तो सुरेशाने. 1 धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावाने संघ धावसंख्येत मात्र भर वाढते. संघ धावसंख्या होते 10. दुहेरी आकडा पराभव करताना दिसतोय MCC पनवेल हा संघ. प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात पाहायला मिळते ती सतीश आणि सूर्य यांच्या मार्फत. तर पाहायचंय पुढचा चेंडू असेल तो मात्र संजय यांचा. समोर असेल सत्य आक्रमक फलंदाजी, फुलटाच प्रकार चेंडूचा वेग घेतला, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. खणखणी येता येणारा हा फटका. संघाची धावसंख्या मात्र होती 16. चांगला फटका म्हणावा लागेल. फुलटा चेंडूचा पूर्णपणे फायदा घेताना दिसतात ते मात्र सतीश. पहिल्या चेंडू पासून आक्रमक पवित्र घेताना दिसतात ते सतीश. संघासाठी बरी अशी कामगिरी करतायत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सतीश यांच्या बॅटमधून MCC पनवेल या संघासाठी. संघाची धावसंख्या होती 16, बिनगडी बाद 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 15 धावसंख्या केली ते आतापर्यंत सतीश याने. चांगली फलंदाजी केली MCC पनवेल या संघासाठी. त्याला मात्र दुसऱ्या बाजून साथ देत आहेत ते मात्र सुरेश. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्याच संघाचे दुसऱ्या षटक घेऊन येतात गोलंदाज तुषार. कुठेतरी धावसंख्या रोखण्यासाठी कर्णधाराने मोठी जबाबदारी दिली असेल ती तुषार यांच्यावरती. कितपत जबाबदारी पार पाडतात ते पाहिजे तुषार आपल्या संघासाठी.
आई एकविरा मेटेक पनवेल संघासाठी. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटक घेऊन येतात तुषार. समोर मात्र असेल तर सलामीवर फलंदाज सुरेश. पहिला चेंडू असेल तुषारांचा, पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतील. स्ट्राईकला असेल तर सुरेश. पहिला चेंडू लटांवर द विकेट, चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र सुरेशचे भार 6 धावांसाठी. सुरेश फटका, देखना फटका, क्रिकेटचा संजय म्हणायला गेला फटकामध्ये कव्हरच्या दिशेने. आणि हा चेंडू होता तो मात्र सुरेश यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतला तो तुषारांचा. दाखवून दिलं आपण सलामीला का आलं ते सुरेशाने. एका बाजूने सतीश हा धुवाधार फलंदाजी करत होता, त्यानंतर मात्र सुरेशने मात्र आक्रमक घेतला या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावेने आपलं वैशिष्ट्य दाखवून दिलं आणि 6 धावांसंगे धावसंख्या मात्र होती ती 22. दुसरं षटक चालू असताना MCC पनवेल यांच्या बाजूने सलामी जोडी मात्र खेळते सतीश आणि सुरेश. चांगली सलामीवर जोडी आतापर्यंत पाहायला मिळाली. चांगला ताळमेळ दोघांमध्ये. धावांचा उच्चांक गाठताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने सतीश तर दुसऱ्या बाजूने सुरेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तर पाहायचं आता मात्र कुठेतरी आई एकविरा मेटेक पनवेल या संघाला धावा रोकाव्या लागतील, कुठेतरी धावा थांबाव्या लागतील. त्यासाठीच या खेळाडूला जबाबदारी दिली होती. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र सुरेश याने समाचार घेतला. कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा मारत सिद्ध केलं की आपण सलामीवर आहे यासाठी. तर पाहायचं या षटकात 5 चेंडू कशा प्रकारे सामोरं जाईल ते तुषार ते सुरेश यांना. पाहायचं डावकर हातावर गोलंदाज आहे. पंचाच्या डाव्या बाजूने लेफ्ट ओव्हर राऊंड विकेट मारा करतील ते सलामीवर सुरेश यांना. पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता सुरेश यांचा, पूर्णपणे फसलेले आहे ते सुरेश. चेंडू मात्र जातो तो निर्धाव. चांगला कमबॅक म्हणावं लागेल तो तुषारांचा. पहिल्या चेंडूवरती षटका खाला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा म्हणावा लागेल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती तुषारांना आपल्या संघासाठी. पायचा पुढचा चेंडू तयार आहे ते सुरेश. पुन्हा आता मात्र पॉईंटच्या दिशेने टटवलेला चेंडू, त्या ठिकाणी मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळणार, एका धावेपासून रोखू शकणार नाही. एका धावेने संघ धाव संख्या पुढे जाताना दिसते. संघ धाव संख्या होती 23, बिनगडी बाद 23. चांगली सुरुवात MCC पनवेल संघाची प्रथम फलंदाजी करताना. तर पाहायचं आता मात्र आक्रमक धडाकेबाजाचा फलंदाज स्ट्राईकला येताना दिसतो सतीश, ज्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा कुठून काढल्यात. तर गोलंदाजी करतील ते मात्र तुषार. पुढचा चेंडू तुषारांचा, सतीशाला खोलपर्यंत चेंडू तिरपळा उद्ध्वस्त करतात ते सतीशांचा. चांगला चेंडू, यॉर्कर पद्धत चेंडू काय समजलं नाही सतीशांना. बॅकफूट वर जाण्याचा प्रयत्न होता, बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सतीशांचा. पूर्णपणे फसलेले आहेत आणि त्रिफळा होतात ते मात्र सतीश. पहिला धक्का बसतो तो MCC पनवेल संघाला 23 धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करत होते ते सतीश. 5 चेंडूवरती 15 धावा काढल्या होत्या त्या सतीशाने. आणि आता मात्र 6व्या चेंडूवरती त्रिफळाचे होतात आणि संघाला मिळालेला मोठा धक्का, मोठा मासा गळायला लागतो तो आई एकविरा पनवेल संघाच्या बाजूने. तर एक यशस्वी म्हणून गोलंदाजी आहे ते गोलंदाजी करतायत ते मात्र तुषार. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मात्र जातात ते मात्र आक्रमक फलंदाज नाना दादा. पाहायचंय पूर्णपणे संघाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत. प्रथम स्ट्राईक घेतील, स्ट्राईकला खेळतील ते दादा. समोर मात्र गोलंदाज आहे ते तुषार. एक यशस्वी गोलंदाजी. पाहायचा पुढचा चेंडू तुषारांचा, दादा यांना. पहिला चेंडू, चांगला चेंडू काही समजलं नाही दादा यांना. खोल पद्धती चेंडू होता, उजव्या बाहेरचा चेंडू जाणारा. चेंडू काही समजला नाही दादा यांना. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक केलाय तो मात्र तुषाराने. पहिल्या चेंडूमध्ये षटका खाऊन त्यानंतर मात्र चांगला कमबॅक, एक विकेट घेतला, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला तो तुषाराने. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक पद्धती चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो दादाने. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्कीच मिळणार. आणि मला वाटतं पंच या ठिकाणी सुरक्षण दादा भोईर नोचा इशारा करतात आणि या ठिकाणी नक्कीच नामी संदेश असेल फेटचा. आणि फेट मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल ते मात्र सलामीवर फलंदाज सुरेश
त्याने या आधीच एक कव्हरच्या दिशेने षटकार मारला होता. त्यांना एक नामी संधी मिळते फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी. तर दरम्यान दिसते तर आपल्या एकिरा मेंढे पनवेलच्या बाजूने कर्णधार थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवताना, कारण हा जो चेंडू टाकला जाईल ना तो नक्कीच फ्रीडचा चेंडू असेल. यामध्ये नक्कीच फलंदाजाला 100% संधी असेल. पायचा तुषारांचा पुढचा चेंडू सुरेश यांना. खोलपदे चेंडू पुन्हा एकदा नोचा इशारा. वारंवार चुका करतात ते तुषार. सलग 2 चेंडू नो टाकण्यामध्ये सरस टाकतात ते मात्र तुषार. 2 चेंडूवरती 2 नो बॉल चेंडू. अवंत धावा या ठिकाणी देताना दिसतात ते तुषार. कुठेतरी कमबॅक करताना दिसले होते ते तुषार ना. आता मात्र थोडीशी लाईन भरकटतात. थोडासा पाय घसरताना दिसतो लाईनच्या वरती. आणि मला वाटतं नक्कीच या ठिकाणी एक चांगली अंपायरिंग पाहायला मिळतील सुलेशन दादा भोयर यांच्या मार्फत. तर 2 चेंडूवरून 2 नो चेंडू टाकतायत ते तुषार. खराब गोलंदाजी कमबॅक केला होता, त्यानंतर सलग 2 अवंत धावा देत आहेत. पुन्हा एकदा 9 बॉलची संधी, फ्रीडची संधी असेल ती मात्र नवीन गेलेले फलंदाज दादा यांना. पाहायचं कशा प्रकारे फ्रीडच्या चेंडूचा सामोरं करतील ते दादा. तुषारांचा पुढचा चेंडू असेल ते दादा यांना. चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता दादांचा. पूर्णपणे प्रयत्न मात्र फसला. त्या ठिकाणी 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी इशारे पंच सोल्युशन भोई दादांचा. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावांची धाव संख्या होती ते मात्र 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. 1 गडी बाद 28. चांगली सुरुवात म्हणायला लागली ती MCC पनवेल या संघाच्या मार्फत. आपण पाहतो या ठिकाणी 5 षटकांचे सामने. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये 28 धावा काढल्या आहेत ते MCC पनवेल या संघाने. प्रथम फलंदाजी करताना 1 गडी मात्र बाद झालं सतीश यांच्या स्वरूपात, ज्याने आक्रमक पवित्रा घेतला होता पहिल्या षटकापासून. तो मोठा खेळाडू मात्र बाद झालाय. त्यानंतर मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते मात्र दादा आणि नॉन टेकला सलामीवर फलंदाज आपल्याला दिसतात सुरेश. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरे षटक घेऊन होते ते एकविरा मेडिटेक पनवेल यांच्या बाजूने नवीन गोलंदाज दिनेश. तर पाहायचंय येणारे 18 चेंडू असतील कशा प्रकारे फलंदाजी करतील ते MCC पनवेल या संघाच्या बाजूने फलंदाज. तर स्ट्राईकला असेल ते दादा, नॉन स्ट्राईकला मात्र असतील ते मात्र सुरेश. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं संघ घेऊन तिसरे षटक घेऊन होते ते दिनेश. पहिला चेंडू खोलपदे चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. त्या ठिकाणी लॉंग बॉलच्या दिशेने चेंडू येते. चांगलं क्षेत्ररक्षण होते सचिन यांचं. पाहायचंय पंचांचा इशारा या ठिकाणी. आणि मला वाटतं चेंडू मात्र पंच इशारा करायचा या ठिकाणी आम्हाला. आणि या ठिकाणी खणखणीत चौकार. चांगला फटका होता तो दादा यांच्या बॅट मधून. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं. त्या ठिकाणी जमिनी सरपट चेंडू आला आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. 4 धावे संघ मात्र पोहोचतोय तो 32 या धाव संख्येवरती. चांगला फटका दादा यांचा. आक्रमक पवित्र दादा यांचा. पुढचा चेंडू दिनेश यांचा. त्या ठिकाणी मला वाटतंय हलकीची कट लागली, बॅट कट. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. फलंदाज बाद. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. MCC पनवेल प्रथम फलंदाजी करताना 32 या धाव संख्येवरती. कुठेतरी वाटलेलं आक्रमक पवित्रा घेतला होता दादाने आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करतात ते मात्र गोलंदाज दिनेश. संघाला यश मिळवून देतात. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का 32 या धाव संख्येवरती. चांगला कमबॅक व्हायला लागेल दिनेश यांचा. तर पाहायचंय नवीन फलंदाज जातो तो दादा यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये. अतुल कुठेतरी मोठी फटकाबाजी करण्यासाठी या फलंदाजावरती कर्णधारांनी जबाबदारी सोपवली असेल आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी मात्र मैदानामध्ये जातात ते मात्र अतुल. तर पाहायचंय त्याच्या समोर मात्र एक यशस्वी गोलंदाज दिनेश. दिनेशचा पुढचा चेंडू नवीन गेलेले स्ट्रायकर फलंदाज असतील ते मात्र अतुल यांना. तर पाहायचंय 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांचा डावा बाजूने राईट आर्म वर विकेट मारा करतील ते दिनेश यांचा. पुढचा चेंडू अतुल यांना. चांगला चेंडू होता. तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो अतुल याने. त्या ठिकाणी मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मात्र मिळते. एका धावने संघ धाव संख्या पुढे जाते. संघ धाव संख्या होते ती 33. 2 गडी बाद 33.
प्रथम फलंदाजी करताना दिसतंय ते आपल्याला MCC पनवेल नाणेफेक घरून प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आलेली MCC पनवेल त्या संघाने चांगली आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, चांगली सुरुवात केली होती ती सतीशाने. तर आता पाहायचं पुढचा चेंडू येणार असेल तो दिनेश यांचा समोर असलेले फलंदाज सलामीवीर फलंदाज सुरेश. चांगला चेंडू होता विजयष्टीच्या भारताचा चेंडू, चेंडू काही समजला नाही, थोडासा खाली राहणार हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता सुरेश यांचा. चकवा देणारा चेंडू गेला तो मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतात ते मात्र दिनेश. तर पाहायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे सामोरे जातील ते सुरेश. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू अप्रतिम गोलंदाजी म्हणायला लागेल ते दिनेश यांच्या बाजूने. वारंवार 2 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होत आहे ते दिनेश. आणि मला वाटतं या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल तो दिनेश यांचा. चांगलं कमबॅक केला आपल्या संघासाठी ते दिनेश याने धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहे आतापर्यंत दिनेश. शेवटचा चेंडू असेल तो सुरेश यांना जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी. मला वाटतं पाहायचं जय पाटील चेंडू खाली धावताना दिसत आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी चुकी करतायत, झेल सोडतायत. पंचांचा इशारा या ठिकाणी येतो मात्र 6 धावांसाठी. या खणखणी सनसनी षटकानंतर संघाची धावसंख्या मात्र होती 39. 3 षटकांच्या खेळा समाप्तीनंतर 2 गडी बाद 39. चांगला फटका होत आहे तो मात्र सुरेश यांचा. एक संधी होती जय पाटील यांना त्या ठिकाणी झेल घेण्याची, मात्र पूर्णपणे चूक होते जय पाटीलच्या मार्फत आणि संघाला मात्र या ठिकाणी फायदा होतो तो MCC पनवेल संघाला. 6 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 6 धावेने संघ मात्र पोहोचतो ते 39 या धावसंख्येवरती. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय. 18 चेंडूमध्ये 39 धावा आतापर्यंत काढल्या ते MCC पनवेल या संघाने प्रथम फलंदाजी करताना. तर पाहायचं येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील ते MCC पनवेल या संघाचे खेळाडू. आतापर्यंत सलामीवीर फलंदाज सुरेश वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 15 धावा काढताना दिसत आहेत. याआधी सतीशने 6 चेंडूमध्ये 15 धावा काढल्या होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र फलंदाजी करतात ते मात्र सलामीवीर सुरेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सुरेश यांच्या बाजूने. तर पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतात ते गोलंदाज तुषार वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या बाजूने 4थं षटक घेऊन. याआधी चांगली गोलंदाजी केली होती तुषाराने. तर पाहायचं समोर असेल तो फलंदाज मात्र अतुल. कुठेतरी धाव रोखण्याचा बेत असेल तो तुषारांचा, कर्णधारांनी दिलेली जबाबदारी असेल ते तुषारांच्यावर. तर पहिला चेंडू असेल पंचाच्या डाव्या बाजूने समोर असलेले फलंदाज मात्र ते तुषार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. पहिला चेंडू चांगला चेंडू, चांगला विकेटचा लॉंगच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. मला वाटतं 6 धावांसाठी चांगला फटका, देखना फटका होता तो मात्र अतुल यांच्या बॅटमधून. कुठेतरी आक्रमण स्वीकारलं येते अतुल याने आपल्या संघासाठी MCC पनवेल संघासाठी. संघ मात्र पोहोचतो 45 धावसंख्यावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत ती MCC पनवेल संघाच्या बाजूने. षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय MCC पनवेल संघाच्या बाजूने. ते येणारे 11 चेंडू अजून बाकी असतील. पाहायचंय दोन्ही फलंदाज एका बाजूने सुरेश तर दुसऱ्या बाजूने अतुल आक्रमण करताना दिसतात ते गोलंदाजावरती. तर पाहायचं पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतील ते मात्र गोलंदाज तुषार. आता मात्र बॉलिंग एज बदल करताना दिसत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करत होते आणि मला वाटतं हा चांगला चेंडू होता, भेदक चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होत आहे तो मात्र तुषार. चांगला कमबॅक पाहायला मिळतो तो तुषार यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषार यांचा समोर असलेले फलंदाज नवीन फलंदाज अतुल त्यांनी याआधी एक चांगला षटकार मारला होता. पुन्हा आखूड पद्धतीचा चेंडूचा वेग घेतला त्या ठिकाणी. पुल केलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेने जाताना चेंडू दिसतो आपल्याला. त्या ठिकाणी 1 धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावसंख्या मात्र होते ते 46. 2 गडी बाद 46. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला MCC पनवेल यांच्या मार्फत. ते पाहायचंय आता मात्र सलामीवर फलंदाज अजूनपर्यंत एका बाजू झोंद जाताना सुरेश स्ट्राईकला खेळताना दिसतील. समोर असेल गोलंदाज ते मात्र तुषार. पुढचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेपासून काही रोखू शकत नाही तिकडला क्षेत्ररक्षक. एका धावसंख्या होती 47. तर पाहायचं येणारे काही चेंडू असेल तुषार यांचे. समोर असेल तो फलंदाज अतुल.
पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतील ते अतुल तुषार यांच्या गोलंदाजीवरती. खोलवर पद्धतीने चेंडू तेव्हा चांगल्या प्रकारे खेळून काढला येतो अतुलाने. एक धाव तो मात्र नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो अतुलांचा, परंतु माघारी पाठवता सुरेश. कोणतीही घाई करण्याचा प्रयत्न दिसत नाही सुरेश यांचा, का त्यांना माहिती आहे अजून एक षटक बाकी आहे आणि त्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करण्याची त्यांची अपेक्षा नक्कीच असेल. तर पाहायचंय या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल तुषारांचा. समोर मात्र एक आक्रमण करणारे फलंदाज, धडाकेबाज असे फलंदाज, सलामीवर फलंदाज MCC पनवेल यांच्या मार्फत सुरेश. तर पुढचा चेंडू सुरेश यांना तुषारांचा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, प्रयत्न मात्र फसतो येतो सुरेश यांचा. चेंडू मात्र जातो निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या मार्फत षटकाची मात्र सांगत होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 88 धावसंख्या आहे ते मात्र MCC पनवेल या संघाची प्रथम फलंदाजी करताना. तर पाहायचं येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील ते सुरेश आणि अतुल. जास्तीत जास्त धाव संख्या करण्याचा प्रयत्न असेल तर अतुल आणि सुरेश यांचा. तर पाहायचंय वैयक्तिक पहिल्या संघाचे होते शेवटचे षटक मात्र घेऊन येतात ते गोलंदाज. कोण आहे भाऊ गोलंदाज? कोण? विनोद. नक्कीच या 6 चेंडूमध्ये कुठेतरी धावा रोखाव्या लागतील आणि कर्णधाराने पूर्णपणे जबाबदारी दिली ती मात्र गोलंदाज विनोद यांच्यावरती. तर पाहायचं आक्रमण करणारे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजूनपर्यंत तग धरून आहे. एका बाजूने सुरेश तर दुसऱ्या बाजूने अतुल. तर पहिला चेंडू विनोदांचा पंचांच्या उजव्या बाजून राईट वर विकेट मारा करते. चेंडूला पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने, त्या ठिकाणी झेल होतोय का पाहायचं आहे आणि एक सुंदर अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय संघाला मिळालेला. मला वाटतं तिसरा धक्का पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. फलंदाज बाद. चांगला चेंडू होता. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केलेला अतुल याने, त्या ठिकाणी मात्र प्रयत्न फसला. चेंडू काही सीमेरेषेच्या बाहेर गेला नाही, त्या ठिकाणी झेल मात्र बाद झाले होते अतुल. संघाला मिळालेला हा तिसरा धक्का 48 या धावसंख्येवरती. आता अतुल यांची जागेसाठी जातोय ते नवीन फलंदाज मात्र प्रज्ञेश. पाहायचं येणारे 5 चेंडू असेल आणि या 5 चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागेल ते दोन्ही फलंदाजाला. तर पाहायचं त्यासाठीच काहीतरी निवड असेल प्रदेशांची संघ कर्णधार यांच्याकडून. खांद्यावरती जबाबदारी असेल ती प्रदेश यांच्यावरती. 5 चेंडूमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त मला वाटतं 10 ते 15 धावा काढाव्या लागतील आपल्या संघासाठी. भरवशी कामगिरी करावी लागेल ती प्रदेशांना. तर पाहायचे यशस्वी असे गोलंदाज पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतला ते मात्र गोलंदाज विनोद यांचा. पुढचा चेंडू 4-5 बॉलचा रन घेऊन पहिला मला वाटतं उजव्या भारचा चेंडू. हा खराब चेंडू, खूपच भार झाला हा चेंडू होता आणि हा खराब चेंडू अवंत धावा या ठिकाणी मिळते. एका धावेने संघात धावसंख्येत मात्र भर पडते. संघात धावसंख्या होते ते 49 धाव आपल्याला दिसतात स्कोर बोर्ड होती. तो पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रज्ञेशांना फुलटा प्रकारचा चेंडू. एक संधी होती ती प्रज्ञेशांना चेंडू सीमेरेषा भार मारण्याचा, परंतु पुरेपूर याचा फायदा उठवला. त्या ठिकाणी 2 धावा मात्र धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावे होती संघाची धावसंख्या मात्र होती ते 51. संघाचं अर्धशतक फलकावर लागते. 51 धावा होता या ठिकाणी. मला वाटते 5वें षटक चालू असताना चांगली संधी होती. फुलटास प्रकारचा चेंडू होता. नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, पण त्याचा फायदा मात्र घेऊ शकलेला नाही ते प्रदेश. तर पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनोद यांचा. नवीन गेलेले फलंदाज प्रदेश यांना खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र जातो तो निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते ते मात्र विनोद. पाहायचं येणारे 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहे ते प्रदेश. दुसऱ्या बाजूला मात्र उभे आहे ते सुरेश सलामीवर. आता मात्र त्या ठिकाणी थर्ड फायनलच्या दिशेने चेंडू आता चांगले क्षेत्रक्षण मात्र होते आणि या ठिकाणी मात्र 1 धाव तर नक्कीच मिळणार. एका धावाने थोडासा संघ पुढे जाताना दिसतो. संघ धावसंख्या होती ते 52. शेवटचे शतक चालू असताना आता मात्र एक आक्रमक असा फलंदाज स्ट्राईकला खूप उशिराने स्ट्राईकला येताना दिसतात ते मात्र सुरेश. पाहायचं काहीतरी अपेक्षा असेल आपल्या
संघ नायकाला संघ सहकार्यांना या फलंदाजाकडून येणारे 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा असतील ती MCC पनवेल संघाला. तर पाहायचा येणारे 2 चेंडू असतील ते विनोदांच्या समोर असतील. दुसरा विरफळला सुरेश यांचा पॉइंटच्या दिशेने टलवलेला चेंडू त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगला फटका म्हणावा लागेल. देखला फटका सौंदर्य दाखवले क्रिकेटचे एक सुरेश याने. अजूनपर्यंत तग धरून मैदानामध्ये उभा आहे तो एका बाजून खिंड लढवताना सुरेश आपल्या संघासाठी MCC पनवेल संघासाठी चांगली आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळतात सुरेश यांच्या बाजूने. तर पाहायचा विनोदांचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल तो मात्र सलामीवीर फलंदाज सुरेश यांना. फुलटाच प्रकार चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चांगला फटका. 1 धाव तर नक्की मिळता. बघता बघता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची चूक होते आणि चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मात्र या ठिकाणी मला वाटतं 2 चेंडूवरती षटकार आणि चौकार मारून संघाला मजबूत अशा स्थितीत नेऊन ठेवले ते सुरेश याने. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 26 धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. ते मात्र सुरेश संघासाठी भरीव अशी कामगिरी करून नाबाद राहिले ते आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या मात्र होती ती 62. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 63 धावांचं आव्हान असेल तर मात्र आई एकविरा मेलटेक पनवेल संघाला कुठेतरी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते आई एकविरा संघाने आणि त्याचा पूर्णपणे मात्र फायदा घेतलेला फलंदाजाने. MCC पनवेल संघाने चांगली आतापर्यंत फलंदाजी केली आणि आपल्या फलंदाजी जोरावरती 5 षटकामध्ये म्हणजेच 30 चेंडूवरती 62 धावा उभ्या केल्या आणि 63 धावांचा मात्र डोंगर उभा करून ठेवलाय तो आई एकविरा मेडिटेक पनवेल संघाच्या बाजूने. तर पाहायचंय येणारे 30 चेंडू असेल 63 धावांचा आव्हान मात्र असेल त्या आई एकविरा मेडिटेक पनवेल संघाच्या बाजूने. तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतील त्या आई एकविरा संघ पनवेल संघाचे खेळाडू. या ठिकाणी आपण पाहतोय सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आतापर्यंत चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यानंतर 40+ या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवशी 40+ स्पर्धा या ठिकाणी पार पडतायत. चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेत. आतापर्यंत सकाळपासून आपण पाहतो चांगल्या मोठमोठ्या संघांनी मोठमोठे फलंदाजी गोलंदाजी करताना आपल्याला मोठमोठे फलंदाज दिसले खेळाडू दिसले. त्याच प्रकारचे सामने या ठिकाणी चालू आहेत. तर आपण या ठिकाणी पाहायचंय बेलवडी गावचे सरपंच मान्य श्री नरेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा. आपले सहकार्य आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. नरेशजी पाटील या ठिकाणी आसनास्थ व्हायचं आहे. या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. तर पुन्हा एकदा या ठिकाणी श्री समर्थजी कडू या ठिकाणी यायचंय. आपले सहकारी सुलक्षणजी भोईर आपली वाट पाहत आहेत. भाऊजी मात्रे वाट पाहत आहेत. समर्थजी कडू पॅव्हलियनशी संपर्क साधायचे. आपले चिंतक आपले या ठिकाणी वाट पाहत आहेत. तर चालू असलेला सामना MCC पनवेल विरुद्ध आई एकविरा मेडिटेक पनवेल यांच्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकून आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. तर फलंदाजीसाठी पाचारण केले होते ते मात्र MCC पनवेल या संघाला आणि MCC पनवेल या संघाच्या बाजूने मात्र धुवाधार फलंदाजी करत सतीश आणि सुरेश यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि 62 धावांचा डोंगर मात्र उभा केला तो आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाच्या बाजूने. तर पाहायचं येणारे 30 चेंडू असेल 63 धावांचा आव्हान असेल कशा प्रकारे आव्हान रोखतात ते पाहायचे आपल्याला MCC पनवेल
या संघाचे गोलंदाज फलंदाजी पाहिले आपण एमसीसी पनवेल यांच्या बाजूने. आता आपल्याला नक्कीच गोलंदाजी पाहावी लागेल. तसे आपण गोलंदाजी मात्र पाहिले आई एकविरा मेटेक यांच्या बाजूने. नक्की त्यांची फलंदाजी पाहावी लागेल. नक्कीच मोठे फलंदाज गोलंदाज दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला खेळताना दिसतात. तर दरम्यान आई एकविरा मेटेक यांच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. तर आई एकविरा मेंढेक पनवेल यांच्या वतीने सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला असेल ते सचिन, दुसऱ्या बाजूला असेल ते मात्र राजा. तर पाहायचा नक्कीच रंगतदार सामना होणार, यामध्ये काही शंकाच नाही. 63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर आई एकविरा मेंढेक पनवेल या संघाला. एमसीसी पनवेल या संघाने चांगली फलंदाजी केली. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करतील. तर मला वाटतं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज मात्र एमसीसी पनवेल यांच्या वतीने. गोलंदाज नाव, गोलंदाज कृपया नाव सांगा. विक्रम पवार पहिलं षटक घेऊन सामोरे जातील सचिन. नॉन स्ट्राईकला खेळतील ते मात्र राजा. चला पंचांना लवकर सामना चालू करा. अजून बरेचसे सामने या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. बराचसा उशीर झाला या ठिकाणी, बरेच सामने खेळवायचे. अजून आयोजकांकडून इशारा येतोय की सामना लवकर खेळवा, सूचना येते. तर पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं संघाचे होते म्हणजे एमसीसी पनवेल यांच्या बाजूने पहिलं षटक घेऊन विक्रम त्यांच्या समोर मात्र जातील सलामी फलंदाज सचिन. लॉयला खेळतील ते राजा. पाहायचंय जरा लवकर सामना करायचा आहे. पंचांनी नोंद घ्यायची आहे. चला एमसीसी पनवेल आम्हाला सहकार्य करा. लवकर क्षेत्ररक्षण पांगून घ्या. अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे या ठिकाणी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू विक्रम यांचा. समोर असलेला फलंदाज सचिन. पहिला चेंडूला मात्र भिरकावून दिला पॉईंटच्या डोक्यावर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार मारून श्रीगणेश केलाय तो मात्र सचिन याने. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी, आई एकविरा मेंढेक पनवेल संघासाठी. 4 धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र खोलतं या ठिकाणी ते मात्र सचिन. पहिला चेंडू होता विक्रम यांचा. आखूड पद्धतीचा चेंडूला पूर्णपणे निरकून घेतलं आणि चेंडू मात्र भिरकून दिला पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. चांगली सुरुवात. पायचा पुढचा चेंडू विक्रम. समोर असलेले फलंदाज सचिन यांना. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू काही समजला नाही फलंदाजाला. एसटी थोडीशी चूक करतात त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू नक्कीच जाणार होता आणि त्या ठिकाणी मात्र आता धावून मिळतात 2 धावा. कुठेतरी चूक केली ते एसटी शिक्षक सुरेशाने. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. ते मात्र आई एकविरा मेडिटेक या संघाला. 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र होते ते 6. 63 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात आतापर्यंत सचिन यांच्या मार्फत. तर पाहायचंय विक्रम कशा प्रकारे कमबॅक करेल आपल्या संघासाठी, एमसीसी पनवेल संघासाठी. पुढचा चेंडू जोरदार फटका मारलाय. चेंडूला भिरकावून दिला लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी.
खणखणी षटकार येतोय तो मात्र सचिन यांच्या बॅट मधून दाखवून दिलं. मी का सलामीला आलो या संघासाठी पुरेपूर फायदा मात्र उठवला या गोलंदाजाचा आणि संघाला मात्र पोहोचवतो 12 या धावसंख्येवरती तो मात्र फलंदाज सलामीवर फलंदाज सचिन आक्रमण घेताना दिसतोय पहिल्या षटकापासून. नक्कीच 63 धावाचा पाठलाग करताना मोठी फटकेबाजी करण्याचा मनसुबा असेल या पाठीमागे आणि त्या मनसुब्याचा काहीतरी वेध घेत हा षटकार मारण्यात यशस्वी मात्र झाले. ते मात्र फलंदाज सचिन चांगला फटका व्हायला लागेल सचिन यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होती ते 12 पहिलं षटक चालू असताना. आतापर्यंत 3 चेंडू फेकले ते मात्र विक्रम याने आणि 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या. कुठेतरी महागडी षटक म्हणावं लागेल विक्रम यांचं ते MCC पनवेल यांच्या बाजूने. तर पाहायचं येणारी 3 चेंडू असतील पहिल्या षटकामधील आणि 3 चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करतात ते फलंदाज सचिन. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पॉईंटच्या दिशेने चौकार त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेने षटकार आणि षटकारांच्या चौकारा सहाय्याने 12 धावसंख्या वैयक्तिक 12 आणि संघाची 12 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात ते सचिन यांच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी चांगलं उत्तर दिले ते मात्र MCC पनवेल संघाला. सचिन याने पुढचा चेंडू विक्रम यांचा दोता फटका लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी 1 धाव तो मात्र नक्की पूर्ण होणार. दुसरी धावाचा प्रयत्न करता राजा त्या ठिकाणी धावतायत आणि हा इथे या ठिकाणी हा म्हणतात 2 धाव पूर्ण करता दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजामध्ये. या ताळमेळानंतर 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघ धावसंख्या मात्र होती ते 14 पहिलं षटक चालू असताना. विक्रम यांचा पुढचा चेंडू पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करतील ते आपल्या संघासाठी. विक्रम कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवावं लागतील ते विक्रम यांना. येणारे 2 चेंडू बाकी असतील. समोर असलेला धडाकेबाज फलंदाज सचिन जोरदार फटका मारला. चेंडू हवेमध्ये आकाशाला चुंबन घेत चेंडू मात्र जातो या ठिकाणी क्षेत्रक्षय येतो चेंडू खाली. या ठिकाणी मला वाटतं चेंडू मात्र जातो सीमेरेषा बाहेर 6 धावांसाठी. कुठेतरी वाटलं होतं हा चेंडू हवेमध्ये आहे पण नक्कीच चेंडूने मात्र दिशा गाठली सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांची संघाची धावसंख्या मात्र होती ते 20 पहिलं षटक चालू असताना. चांगली सुरुवात चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ते सचिन यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी. तर पुढचा चेंडू विक्रम यांचा खोलवर पद्धती चेंडू यशस्वीचा भारता चेंडू पंचांकडे दाद मागतात आणि पंचांचा या ठिकाणी मात्र इशारा येतो खराब चेंडू. या आवंत धावेने मात्र संघाच्या 1 धावेने भर पडते. संघाची धावसंख्या मात्र होते ते 21 बिनगडीबाद 21. सलामीवर फलंदाज सचिन जोरदार फटका लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी चेंडू मात्र येतो 6 धावांसाठी. स्टेडियमला सलामी करत चेंडू पोहोचवतात 6 धावेला सचिन. आक्रमण पहिल्या चेंडू पासून आक्रमण करताना दिसले सचिन आपल्याला या ठिकाणी. संघाची धावसंख्या मात्र होते 27. 63 धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक 6 चेंडूवरती 24 धावा करतात ते मात्र सचिन. भरीव अतिशय भरीव अशी कामगिरी आपल्या संघासाठी. आई एकिरा मिनिटेक पनवेल संघासाठी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी कुठेतरी मागे पडले होते ते आई एकिरा मिनिटेक पनवेल संघाचे खेळाडू. त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये आपण सरस आहोत हे दाखवून देताना एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसते ते सचिन यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर आक्रमण करून संघाला मात्र पोहोचवले ते 27 धावसंख्येवरती. आणि आता मात्र येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मात्र आव्हान गाठायचे 36 धावांचं. 24 चेंडू 36 धावा. तर मात्र आव्हान रोखण्यासाठी नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटक घेऊन येतात गोलंदाज मंगेश आणि त्याच्या समोर प्रथमतः स्ट्राईकला मात्र जाईल तो सलामीवीर फलंदाज राजा. तर पाहायचंय सचिन यांनी दाखवून दिलं आपली फलंदाजी. एक क्रिकेटचं सौंदर्य आपल्या फलंदाजी मार्फत दाखवून दिलं या ठिकाणी. षटका चौकारांचा पाऊस पडला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये. तर आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला मात्र खेळतो डागपुराचा फलंदाज राजा. गोलंदाज असेल तो मंगेश वैयक्तिक पहिलं. पंचांच्या डाव्या बाजूला पहिला चेंडू डोक्याच्या वरून जाणारा फलंदाजाच्या चेंडू काही समजला नाही तो राजांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरतो या ठिकाणी. चेंडू मात्र जातो निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतो तो मात्र मंगेश यांचा. पुढचा चेंडू राजांना
पुन्हा त्याच प्रकारे चेंडू होता, आता मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढला तो राजाने. त्या ठिकाणी एक धाव तो मात्र नक्की मिळणार आणि एका धावावर मात्र समाधान मानावे लागेल ते राजाला, कारण त्याला माहिती आहे नक्की सचिन आक्रमक आहे पहिल्या चेंडूपासून आणि सचिनला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावे लागेल या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तेच मात्र चांगलं काम केले ते राजाने. स्ट्राईकला मात्र आता पुन्हा एकदा खेळतो सचिन, ज्याने आतापर्यंत 27 धावा कुठून काढल्या. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत सचिनाने. तर पाहायचंय मंगेश यांच्यावरती जबाबदारी असेल धावा रोखण्यासाठी. पुढचा चेंडू असेल तो धडकाबाज फलंदाज सचिनला पुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय. बघता बघता फाईल लेगचा क्षेत्र त्या ठिकाणी धावत होते आणि या ठिकाणी 2 धावा तो मात्र दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतात. 2 धावे संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघ धावसंख्या होते ती 30. दुसरं षटक चालू असताना या ठिकाणी आपण पाहतोय 63 धावांचा पाठलाग करताना अतिशय भारदार अशी फलंदाजी केली तर सचिन याने आक्रमण स्वीकारलं होतं आणि आक्रमणाच्या जोरावरती 30 धावावर पोहोचलाय ते. आई एकविरा संघ जोरदार फटकाल त्या ठिकाणी झेल होतो बाहेरचा चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या मात्र होती 34. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला सचिन यांची 1 मॅन शो पाहायला मिळतोय. तो मात्र सचिन यांचा आई एकविरा मेलटेक पनवेल संघाच्या बाजूने. कुठेतरी वाटलं होतं मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत त्या एमसीजी पनवेल संघाने, कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील पण त्या धावा रोखण्यासाठी मात्र अयशस्वी ठरतात ते एमसीजी पनवेल संघाचे गोलंदाज. त्याचा पूर्णपणे मात्र फायदा उचलला तो मात्र सचिन याने. धुवारदार फलंदाजी आतापर्यंत. आत्ता मात्र एक चांगला चेंडू कानाला स्पर्श करत जाणार चेंडू उजव्या भारचा चेंडू खराब चेंडू. आवंत धाव संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 35. 63 धावांचा पाठलाग करताना आता मात्र येणारे 20 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण असेल तर मात्र आई एकविरा मेलटेक पनवेल संघाला जोरदार फटका पुल केलाय. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र सचिन काही या ठिकाणी थांबणार नाही. एक वादळी खेळी दाखवते या ठिकाणी दिबा पाटील क्रीडांगणावरती. तो मात्र सचिन चांगली फटकेबाजी पाहायला मिळते सचिन यांच्या मार्फत. आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी, ज्या कामासाठी त्याला संघ नायकाने कर्णधाराने पाठवलं होतं सलामीला ते पूर्णपणे पार पाडताना दिसतात. जबाबदारी ते मात्र सचिन. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी मात्र चेंडू निर्धाव जातोय आणि पाहायचंय निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये निर्धाव चेंडू नंतर या ठिकाणी षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर 41 धावसंख्या ती आई एकविरा मेलटेक पनवेल संघाची 63 धावांचा पाठलाग करताना. तर आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 22 धावा. 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असेल. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते मात्र एमसीसी पनवेल या संघाचे खेळाडू. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, धावा थांबाव्या लागतील. संघ नायकाला कुठेतरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. एक मोठा गोलंदाज एक निर्णायक गोलंदाज या ठिकाणी निवडावे लागेल आपल्या संघासाठी. मला वाटते नक्कीच निवड केली ती गोलंदाज म्हणजे सतीश. बॅटिंग ना आलेला पहिला चेंडू जोरदार फटका मारला राजाने. त्या ठिकाणी पाहायचं 1 धाव तर नक्की मिळणार आहे आणि मला वाटतंय बघता म्हणजे चेंडू मात्र जातोय तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. पहिला चेंडू होता सतीश यांचा, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारला राजाने आणि चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघ मात्र पोहोचतोय तर 45 धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. येणारे 17 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ते मात्र 18. तर पुढचा चेंडू सतीश यांचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक सतीश यांच्या मार्फत. त्या ठिकाणी 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. संघाची धावसंख्या होती 46. येणारे 16 चेंडू आणि 17 धावा. 16 चेंडू आणि 17 धावा. कुठेतरी गोलंदाजाला धावा रोखाव्या लागतील आपल्या संघासाठी. चांगली भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल सतीशला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी झेल होऊ शकतो का पाहायचंय. नो मॅन लँड होतोय चेंडू. त्या ठिकाणी 1 धाव तो मात्र नक्की मिळते. संघाची धावसंख्या होते 47.
तर या ठिकाणी नोंद घ्यायची ओन सोल्युशन संघाच्या करणाऱ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे। ओन सोल्युशन संघ कर्णधार तर पुढचा चेंडू सतीश यांचा चांगला चेंडू डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे वळवणारा हा चेंडू होता। चेंडू काय संभलला नाही, राजाला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता, प्रयत्न पूर्णपणे फसला तो राजा यांचा। चेंडू मात्र जातो तो निर्धाव, चांगले चेंडू सतीशच्या मार्फत अशाच प्रकारची काहीतरी गोलंदाजी करावी लागेल ती आपल्या संघासाठी सतीश यांना। पुन्हा आता मात्र राजा किती वेळ थांबेल, राजा जास्त वेळ थांबू शकत नाही। मग आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न केले होते राजाने आणि आता मात्र पूर्णपणे वेळ घेतला गोलंदाजाचा आणि चेंडू मात्र भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी संघ मात्र पोहोचला, 6 धावेने संघ धाव संख्या होती 53। पूर्णपणे सामन्याचा काया पालट करून टाकलाय तो या सचिन आणि राजाने। कुठेतरी वाटलं होतं ते शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल, त्यानंतर मात्र आक्रमण स्वीकारलं होतं सचिन याने पूर्णपणे सामना बनवून टाकला। आता मात्र चांगला चेंडू सतीश यांचा, निर्धाव चेंडू जातो तो मात्र सतीश यांचा। येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल ती मात्र आई एकविरा मिळटेक पनवेल संघाला। आतापर्यंत आपण पाहतो सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते, ते एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला मात्र आक्रमक फलंदाज सचिन, ज्याने 11 चेंडू मध्ये आतापर्यंत 37 धावा केल्या आहेत। चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या 37 धावांमध्ये, मला वाटतं 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे। तर दुसऱ्या बाजूने त्याला चांगली अशी साथ देतो तो मात्र डावखुराचा फलंदाज राजा। तर पाहायचं येणारे 12 चेंडू असेल, 10 धावांची गरज असेल तर पाहायचं कोणता नवीन गोलंदाज येतो तो मैदानामध्ये। तर मला वाटतं प्रताप, नक्कीच कामोठ्या नगरीतील कामोठी कॉलनीतील एक मोठा असा गोलंदाज फलंदाजाची ख्याती आहे, तेच असे गोलंदाज प्रताप ज्यांची ओढणी लागते या 5व्या षटकामध्ये, माफ करा 4थ्या षटकामध्ये। तर पाहायचंय प्रताप यांचा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतील सतीश यांना। सतीश काय या ठिकाणी थांबणार नाही, माफ करा सचिनचा पहिला चेंडू प्रताप यांच्या पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिला, चेंडू मात्र जातो 6 धावांचे षटकार। संघ धाव संख्या होती 59। आता मात्र 11 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल। पूर्णपणे सामना मात्र झुकतोय तो आई एकविरा मिळटेक पनवेल या संघाच्या बाजूने। तर पाहायचा प्रताप यांचा पुढचा चेंडू असेल तो मात्र सचिन यांना। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी मात्र सामना मात्र संपवून टाकतोय तो मात्र सलामी फलंदाज सचिन। नाबाद खेळी पाहायला मिळते, 13 चेंडू मध्ये आतापर्यंत 27 धावा काढल्या ते सचिन या सलामीर फलंदाजाने। आणि या ठिकाणी आपण पाहायचं नक्कीच नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सचिन, 13 चेंडू 27 धावा, त्या